तुम्हाला एक गणितामधली एक गंमत शिकवणार आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रश्न माहीत नाही आहे तरी तुम्ही उत्तर काढू शकता. बघा कसं. बघा 4 लाईन्स आहेत आपल्या नोटबुकवरती. आता यामध्ये बघा तुम्हाला तुमचा मित्र कुणी एक नंबर सांगेल, एक 3 अंकी नंबर सांगेल. समजा त्याने तुम्हाला एक नंबर सांगितला, समजा हा त्याने नंबर सांगितला, तर लगेच तुम्ही खाली 4 लाईन सोडून 1 2 3 4 लाईन सोडून तुम्ही खाली उत्तर लिहिणार डायरेक्टली. समजा मी आता लिहितोय तो उत्तर. मी उत्तर लिहिलं. आता बघा यामध्ये आता बघा आता तुमचा मित्र तुम्हाला आणखी एखादा कुठलाही 3 अंकी नंबर सांगेल. समजा तुमच्या मित्राने तुम्हाला सांगितलं 252. 252 सांगितला तर लगेच आता माझा नंबर, आता मी नंबर लिहिणार. तर मी नंबर लिहितो. मी नंबर लिहिला. आता तुमच्या मित्राची बारी. आता तुमच्या मित्राचा नंबर, मित्र सांगणार एक नंबर तुम्हाला 3 अंकी कुठलाही नंबर. समजा मित्राने सांगितला 145 मित्राने सांगितला, तर माझा नंबर मी घेणार. मी घेतला हा नंबर. आता तुम्ही बघा हे नंबर मी काही अंदाजे नंबर घेतलेले आहेत आणि त्याचं उत्तर तुम्हाला हेच मिळणार. बघा आपण करून बघूया. बघा 7 आणि 1 8 आणि 2 10 आणि 5 15 15 आणि 4 19 19 9 हातात झाला 1 5 आणि 1 6 आणि 4 10 आणि 4 14 आणि 5 19 9 हातात झालेला आहे 1 8 आणि 1 9 आणि 2 11 आणि 7 18 आणि 1 19 19 आणि 8 19 आणि 8 होतात 27. बघा आलेले उत्तर. हे तुम्ही तुमच्या मित्रासोबत ट्राय करून बघा. आता यामधलं तुम्हाला मी लॉजिक सांगतो. लॉजिक काय यामध्ये काय करायचं माहिती का, जेव्हा तुम्हाला तुमचा मित्र हा कुठलाही नंबर सांगेल तर काय करायचं, ह्या नंबरमधून जो नंबर सांगितला कुठलाही नंबर असो त्या नंबरमधून काय करायचा 2 वजा करायचा. त्या नंबरवरून 2 वजा करायचा. जसं की समजा आपण इथं 801 नंबर सांगितला होता, त्यामधून 2 वजा केला तर माझं उत्तर काय आलेलं होतं 799. तर बघा मी 799 इथं लिहिलेलं आहे. आणि याच्या समोर काय लिहायचा 2 लिहायचा. कुठल्याही नंबर समोर तुमचं जे उत्तर आलं त्यासमोर काय लिहायचा 2 लिहायचा. त्यानंतर आता पुढचा नंबर पण तुमच्या मित्राला सांगायला लावायचा. मग मित्राने नंबर सांगितला तुम्हाला 252. आता येथे काय करायचं माहिती आहे, येथे हा जो नंबर आहे याच्यामधला प्रत्येक अंक तुम्ही 9 मधून वजा करायचा. जसं की तुम्ही 9 मधून 2 वजा केले 7, 9 मधून 5 वजा केले 4, 9 मधून 2 वजा केले 7. मग हे तुम्ही लिहिणार, हे तुम्ही मेंटली करायचं. आणि त्यानंतर मग तुमच्या मित्राला तुम्हाला आणखी एखादा 3 अंकी नंबर सांगायला लावायचा. समजा त्याने सांगितला 145, तर तुम्ही पुन्हा काय करायचं, प्रत्येक अंक 9 मधून वजा करायचा. 9 मधून 1 वजा केला 8, 9 मधून 4 वजा केले 5, 9 मधून 5 वजा केले 4. आणि अशा प्रकारे तुम्ही जे आन्सर लिहिणार आणि सर्वांचे जेव्हा बेरीज करणार तर ती बेरीज जी तुम्ही अगोदर लिहिलेली होती तीच बेरीज येणार. नाही तर तुम्ही ट्राय करून बघा मित्रासोबत.